नमस्कार मामा. नमस्कार. नाव कसं आपलं? अण्णाप्पा खडके. अण्णाप्पा खडके. गाव? गाव मौजे आगर शिरोळ. मौजे आरग शिरोळ. आगर शिरोळ. बरं, काय त्रास होता तुम्हाला? सांधेदुखीचा त्रास होता गुडघ्यांचा. गुडघे दुखायचे? गुडघे दुखायचे म्हणजे काय होत होतं? काय हे म्हणजे जवळ येत नव्हतं. पाय जवळ येत नव्हतं? जवळ येत नव्हतं. मांडी घालून बसायला येत नव्हतं. मांडी घालून बसता येत नव्हतं? येत नव्हतं. चालताना? चालताना असं म्हणजे ताट अगदी ह्याच्यानं चालायचं, लई चालायला येत नव्हतं. लय चालायला येत नव्हतं, मांडी घालून बसायला येत नव्हतं. बरं, किती वर्षापासून हा त्रास होता? हे जवळजवळ 8-9 वर्षापासून. 8 ते 9 वर्ष झालं त्रास होता. बरं, आता तुम्ही पामोसा कंपनीची जी आता औषधं घेतलाय, त्या औषधामुळे तुम्हाला आता काय फरक जाणवतोय? आता चालायला व्यवस्थित येतंय. मांडी घालून असं बसायला येते व्यवस्थित. मांडी घालून बसता येतंय? बरं. बसला हात टेकून उठायला लागत होतं, असं ते काय होत नाही, सहज व्यवस्थित उठायला येते. पहिला हात टेकल्याशिवाय? हात टेकल्याशिवाय उठायला यायचं नाही. उठलं तर उठायला यायचं नाही, बसायला यायचं नाही हात ठेवल्याशिवाय. असं बर. आता येते व्यवस्थित. तरी किती महिने औषधे घेतला? हे 4 महिने. 4 महिने औषधे घेतला. म्हणजे त्याच्यामध्ये नोनी, बेनोसिल कॅप्सूल आणि काय दिले? लेलेमेंट ऑइल. ते लेलेमेंट ऑइल पण दावत होतो. टर्मरिक कॅप्सूल आणि ग्रॅन्युल्स एवढं दिलंय का? बर. मग ह्या औषधामुळे तुम्हाला फरक पडलेला आहे? फरक पडला आहे. बरं, तुमच्यासारखे असे अनेक पेशंट आहेत ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे, उठताना बसताना, गुडघे जवळ करताना, मांडी घालताना ज्यांना त्रास होतोय, अशा पेशंटांच्यासाठी तुम्ही काय सांगाल? हे नाही, हे औषध घ्यावं. चांगला मला अनुभव आलाय चांगला. मला उठाय बसा येत नव्हता. ते एकदम म्हणजे क्लिअर असं ताजं तवानं झाल्यासारखं असं वाटतंय. आणि 1 नंबरचं औषध हे घ्यावं. विश्वास ठेवून. बर बर बर. ही माहिती दिलात, आभारी आहे. धन्यवाद. नमस्कार.